पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी मूक मोर्चा काढत संताप व्यक्त केलाय। हातात निषेधाचं फलक घेत मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। विशेष म्हणजे कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने नागरिकांनी आपला निषेध नोंदवलाय। चिमुकलीला न्याय मिळावा आणि या अमानुष घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आरोपी साहिल खैरेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी संतप्त भावना ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण असून चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय। तो ते सरळ समोर बोलतो, बेधडक बोलतो। त्याचा अर्थ असा आहे की आपल्या गावाला जे चारी बाजूने 12 वाड्या म्हणून जे ताकद आहे, संस्काराच्या विचाराची ताकद आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबर। समाज हे म्हटले जरी आम्ही आदिवासी नाही, माझं म्हणणं हे समाज आपला समाज, आपण त्याच्यामध्ये 24 तास उठतो बसतो, त्याच्यामध्ये वावरतो। ही मुलं बाळ ही सर्व जी त्यांची आहे ना, ही सगळी आपली मुलं बाळ। ही झालेली घटनाच इतकी अंतःकरणाला आज धक्का लावून गेलेली आहे। एसपी साहेबांनी जी ऍक्शन केली, मुख्यमंत्री साहेब माझ्याशी आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान जवळजवळ 10-15 मिनिटं बोलले। शिंदे साहेब बोलले, राज्यकर्ते बोलले, सुनीताताई पवारांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून एसपी साहेबांकडून सगळा आढावा घेतला। कदाचित ते आज उद्या 2 दिवसामध्ये काहीतरी येऊन जाते। परंतु आपली भावना एकच आहे की ह्या माणसाला आता मरेपर्यंतची फाशी व्हायला पाहिजे आणि ती लवकर व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर।